यांच्याकडून 1,00,000 रुपयाचं प्राइज आपल्याला पाहायला मिळेल आणि ओमकारजी पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा लाख मोलाचं बक्षीस आपण पाहणार आहोत आणि अभिषेकजी जाधव साहेब यांच्याकडून संपूर्ण त्या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या मात्र त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप केल्या जातील। तर एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण मान्यवरांसाठी येऊ द्या। परंतु या स्पर्धेला कोमलताई आणि सुमितभाई यांनी जी अफलातून मेहनत घेतली त्यासाठी म्हसरोळीकरांना विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा। मी यावेळेला काउंटडाऊन यावेळेला सुरू करतोय तेव्हाच बॉल डिलिव्हर्ड होईल। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया सुरुवात फायनल मॅचला। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र या वेळेला फलंदाज बाद आयुष नाईक कोणतीही मिस्टेक करणार नाहीये। नो मिस्टेक, एक्सलंट कॅच दिनेश सोगले। बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन। जर अर्धशतक लगावलं या दोन्ही टीमच्या माध्यमातून फलंदाजाने तर 3,333 रुपये आदरणीय सन्माननीय ओंदे गावातील अनमोल रत्न अभिषेकजी जाधव यांच्याकडून ते प्राइज दिलं जाईल। या पण या विकेटच्या निमित्ताने ऐकूया एक सुमधुर संगीत। पहिल्याच बॉलवर सटीक लाईन अँड लेंथ पाहायला मिळते। लाईन अँड लेंथचा राजा पार्थ शिल्लार, विकेटची भूक न मिटणारा खेळाडू। छोटा पॅक बडा धमाका, वय वर्ष 19, परंतु काय अफलातून त्याची किमया आपल्याला पाहायला मिळते। केव एक्सप्रेस आतमध्ये येणारा बॉल पंचांकडे अपील जरूर केली परंतु पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर जरूर आहे। 2 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 0-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली साथ 2 दिवस मनोजी आराज यांनी जरूर आम्हाला दिली। साथी समालोचक मित्र आणि त्याचप्रमाणे सूरजजी जाधव यांनी आमच्या समवेत 4 दिवस व्यतीत केले। या आमच्या दोन्हीही समालोचक मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद। तिन्ही पंचांचं मात्र या वेळेला कौतुक करावं असं वाटेल। त्यानंतर विश नेटवर्कची संपूर्ण टीम, साहिल पाटील, मुनीत कुडू, मंजित कुडू, दीपकजी गोवारे आमचे गुणलेखक अप्रतिम। या वेळेला आपण पाहतायत फटका तर छान आहे परंतु फसतील का काय। शेवटच्या मोमेंटला एक हाताने कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। प्रयत्न चांगले होते। नो पेन नो गेन, कष्टविना फळ नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच प्रयत्न करण्याचा जरूर या वेळेला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता। 3 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचली गेली। अकाउंट ओपन होतोय ऑफ द मार्क निकितच्या बॅटमधून 1 रन। पार्थ शिल्लार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर। अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी आणि इथून मात्र बॉल आपण पाहिलात तर डॉट असं वाटलं की सौरभ पवार कॉन्फिडेंटली होती की काय, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही। लाईन अँड लेनचा राजा आहे। ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा पार्थ शिल्लारची जी कृती आहे ती अफलातून पाहायला मिळते। ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग। हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले। बॅकफुट पंच करताना आयुष नाईक, आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो। हे ग्रामीण भागातील खेळाडू त्यांचं स्वप्न, सुविधा फार कमी असतात परंतु स्वप्न मोठे असतात। त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही। तुम्हाला क्रिकेटचं मैदान किंवा आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला। म्हणून आयुष नाईक दर्शवतोय की मला थांबायचं नाहीये, जरी मी पडलो तरी उठेन आणि पुन्हा एकदा नव्याने चांगली सुरुवात करेन। पार्थ पुढील बॉल। या वेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडलंय डीप मिड विकेटला। कॅच कॅरी करतायत वेदांत दारोटे। सुपर कॅच, फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन, निकित गॉन।
अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. कोमल फार्म हाऊस मसरोली कोमल मॅडम ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुमित दुबे सर 60,000 रुपयाचं प्रथम जे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला शफल झालेत, हुक केलंय आणि जवळजवळ 4 धावा बुक केलेत. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. सौरभ पवार थांबणार नाहीये. 4 रन. अगेन्स्ट कोणतंही दडपण न घेताना फ्रीली माइंड बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अगोदरच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये 50 धावा DK11 समोर लगावल्या गेल्या होत्या. तो सौरभ पवार. यावेळेला प्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना चांगली फिल्डिंग. आयुष नाईकसाठी मात्र चांगली फिल्डिंग सजवली गेले. मास्टर माइंड गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. वय वर्ष 17 आहे, परंतु क्रिकेटची जिद्द, त्याची प्रचंड ताकद तो मात्र पणाला लावत असताना आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. रनअप चांगला आहे. यावेळेला ऑन साईडला खेळले गेलंय. खूप चांगला फटका आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. 4 रन. KCPL चौकार. गुड शॉट. सहर्ष स्वागत आहे म्हसरोळीच्या या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला कुणजय म्हसरोली व केव अंतर्गत कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025चा हा थरार रंगताना पाहायला मिळतोय. चौकार आला आणि संघाची स्थिती 10 वर जाऊन पोहोचली. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. बॅटची एज घे. चेंडू मात्र निघून जाईल. शॉट थर्डमॅन आतमध्ये घेतला गेलाय. 1 रन मिळेल सौरभ पवारच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. सागर जाधव जर पहिल्याच बॉलवर जर बाद केला यावेळेला खेळत असताना आयुष नाईकने तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज चॅलेंज आहे. एक अपकमिंग तर एक एक्सपिरियन्स प्लेयर. हलकेशा हाताने हे चेंडूला सावध पवित्र घेतला. बॅकफुटला जात असताना त्या ठिकाणी फिल्डर आहेत, कोणती धाव येत नाहीये. पहा चौकार 2 आले, परंतु स्वतःला सावरलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिक आतापर्यंत आयुष नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ग्रेट बॉलिंग. यावेळेला तेच तर्रा चेंडू, परंतु थोडंसं कंट्रोल संयम यावेळेला सुटला. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात धाव 12. सौरभ पवार एका साईडला संयम खूप चांगला बाळगला गेलाय. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो. तो क्रिकेटचा खेळ असो, आयुष्य असो. पुन्हा एकदा बॉलर तयार. ते सौरभने आतापर्यंत तरी अद्यावत केलंय. यावेळेला ऑन साईडला खेळलंय. फटका तर छान आहे. वेदांत दारोटे. ओ माय गॉड, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल कॅच. काय झेल टिपला गेलाय रनिंग मध्ये. कॅच ऑफ द मॅच. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमसाठी प्रत्येक फलंदाजासाठी षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय विद्यमान सरपंच केव विलाजी घाटाळ सर यांच्या माध्यमातून हे प्राइज लागले गेले. ही ऊर्जा दिली गेले. सौरभ पवार
आतापर्यंत 3 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. पार्थ शेलार. यावेळेला पार्थचा हा बॉल ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. खूप चांगली गोलंदाजी. फलंदाजाचा मनकवडा ओळखतो, त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, त्याचं आय कोऑर्डिनेशन आणि टायमिंग, या गोष्टी जेव्हा जेव्हा प्रॉपरली तुम्ही जर हाताळताना त्यावेळेला डेफिनेटली फलंदाज थोडंसं अडचणीत येतो. तेच केलं आतापर्यंत पार्थ शेलारने. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय, परंतु पुन्हा एकदा वेदांत दारोटे फ्रेम मध्ये येतोय, कॅच कॅरी करतोय. कॅच नंबर 2. तिन्ही मात्र झेल त्याच्याच नावावर पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळत आहेत चहू बाजूने, कारण हे प्रेक्षक वर्ग म्हणजेच केंद्रबिंदू असतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. प्रेक्षक विना मैदान अधुरा आहे आणि मान्यवर विना व्यासपीठ अधुरा आहे. अप्रतिम तेज तर्रार बॉल पाहायला मिळतो. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा. जीवी स्पोर्ट्स रित्याबाई यांना मी विनंती करेन, प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रित्याबाई यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावर या. अप्रतिम चांगलं क्रिकेट. या रित्याबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुपुंडे या टीमला, WRSK या टीमला नेहमीच ते स्पॉन्सरशिप करतात आणि कुडूसमध्ये आत्ता नुकतीच जी स्पर्धा झाली तिथे आमच्यासाठी त्यांनी टी शर्ट सुद्धा जरूर सन्मानित केलं होतं. थँक्यू रित्याबाई, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. जीवी स्पोर्टचे प्रोप्रायटर या आपण त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करूया. लगातार 3 षटकार जर आले आणि विकेट हॅट्रिक जर आले तर हर्षद पवार आणि सोपान ठाकरे यांच्याकडून 1001 रुपयाचं प्राइज असेल. अप्रतिम, सुपर, अनबिलिव्हेबल, काय गोलंदाजी केले. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याची उत्क्रांती आतापर्यंत दाखवून दिले गेले. बॉल फेकून झाले ते 5, धावा स्थिर आहेत 13. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. दबाव फायनल मॅचचा पाहायला मिळतो, परंतु या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. क्रिकेट आहे, या क्रिकेट खेळाला एन्जॉय करा. हलकेशा हाताने ऑन दी टोस खेळला गेलाय. फुटवर्कचा चांगला वापर केला, फक्त चेंडूला ढकलून काढलं. जंटल पुश करत असताना राहुल शेलार त्या ठिकाणी पुढे येत आहे. थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा. आता प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव जर वाढवायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारच्या धावा या सिंगल डबलने घ्यावे लागतील. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तैसेचे असं म्हटलं जातं. एक एक रन क्रिकेटमधील बेसिक आहे. लाईफलाईन सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलं, एक एक धाव म्हणजेच आपल्या संघर्षाची ती धाव असते आणि संजीवनी म्हणून ओळखली जाते. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5च्या ॲव्हरेजने आतापर्यंत 15वर जाऊन पोहोचली गेले. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम. घेऊया एक छोटासा हलकासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा KCPL 2025. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 3 षटकांचा खेळ अखेरीस. आयुष नाईक कंटिन्यूस गोलंदाजी मार्कवर आणले. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेत. ऑन साईडला मनगाडाचा वापर. पुन्हा एकदा वेदांत दारोठे. काय जबरदस्त फिल्डिंगचं दृश्य पाहायला मिळतं. चौथी कॅच यावेळेला कॅरी करत असताना आणि ज्ञानेश्वर पाटील शिक्षक या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा संघ चांगला खेळला. अंतिम 4 मध्ये आले जितू पवार आणि ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील यांचा संघ. सुजित पवार, त्यानंतर वासुदेव सातवी आणि साईश पाटील डॉक्टर.
15 रन झालेत. चौथ्या षटकातील पहिला बॉल. हायेस्ट विकेट टेकर. चांगला बॉल होता, खाली राहिला, परंतु भावेशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत विकेट किपिंग केले ना, ते नेत्रदीपक पाहायला मिळते विकेट किपिंग. कारण विकेट किपरचा सुद्धा रोल खूप महत्त्वाचा असतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 वर म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलंय. जर एखादा चित्रपट हिट करायचा असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाचा एक वेगवेगळा कलाकारांचा अभिनय वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घेतली तर डेफिनेटली मात्र तुम्ही चॅम्पियन्स बनतील यात मात्र शंका नसते. जबाबदारी मोस्ट पार्ट इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा आयुष नाईक यावेळेला बॅटची एज घेत. यस, याचाच मी उल्लेख करत होतो. सुपर कॅच फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. संचित टेंबा या वेळेला आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट गॉन. अकलेला आपण पाहू शकताय त्याच्यासाठी 100 रुपयांचा प्राइज आलेला आहे. अप्रतिम ऑन साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेले. कोण बनेल चॅम्पियन्स याकडे लक्ष असणार आहे. यंदाचा सीझन 2 चा चॅम्पियन बनण्याच्या तयारीमध्ये दोन्हीही संघ संघर्ष करतायत. आयुष नाईक काय बॉलिंग केले, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय आयुष नाईक. वय वर्ष 17 परंतु टॅलेंटची कमी नाहीये. वेळेला हा बॉल आपण पाहिलात खूपच बाहेर होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेले. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि लवकरच जसं आपण इथे नामोल्लेख केला की विक्रमगड तालुका प्रीमियर लीग लवकरच येते. त्यामध्ये 50-50% जर आपण पाहिलं तर बांधवांना स्थान दिलं गेले. अबला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली गेली. चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला नशिबाचा चौकार. 4. या चौकार आणि संघाची धावसंख्या 21. धावा कशाही येवोत, कोणत्याही पद्धतीने येवोत, धावा येणं फार गरजेची गोष्ट राहिले. यावेळेला अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शुभम सासे या टीमचा बाहुबली आहे, परंतु आता फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ते टॅलेंट दाखवावं लागेल. चांगली गोलंदाजी करत 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 षटकांमध्ये श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम नाजूक स्थितीमध्ये आहे. 21 वर जाऊन पोहोचले गेले. पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. जितेंद्र पवार यांना आपण पाहू शकाल फ्रेम मध्ये. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अध्यक्ष आहेत सचिव जयेश दुपटे यांना आपण पाहत आहेत. कुणाल पाटील उपाध्यक्ष, दिनेश सोगले, संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली आणि संघ मालक 6च्या 6 संघ मालकांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. वेखंडे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहत आहेत आणि महेशजी धोडी सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धावा येत आहेत. आता धावा कशाही येवोत, पेमेंट मग जीपेने येऊ किंवा फोनपेने येऊ, परंतु पेमेंट येणं फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये आत्ताच्या सिच्युएशनमध्ये धावा कशाही येवोत, परंतु फलक स्कोर कार्ड हलतं राहिलं पाहिजे. तनिष शाकरेला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय, ते आमच्याकडे जमा झाले. मॅच समाप्त झाल्यानंतर ते आपण कलेक्ट करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा.
आदरणीय सन्माननीय विजय वेखंडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. महेश दोडी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेदांत दारोटेसाठी मात्र 100 रुपये पद्माकरजी बाळू शेलार साहेब यांच्याकडून कुणजे यांच्याकडून मात्र हे वेदांसाठी 100 रुपये आलेले आहेत. एक माणुसकीचं नातं जोडणारा हा समाज आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच आपण पाहिलेला आहे. भरपूर पदव्या नेहमीच आपण व्यक्तिमत्वांकडून ऐकल्यात पाहिलेत. असा कुणबी समाज बांधवांना मानाचा सलाम. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा पाठीमागे गेला आणि यस वाईटच्या स्वरूपात बाईज 27 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र थोडस खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. अठ्ठावीस धावा झालेत. 28. पुन्हा एकदा वेदांत दारोटे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. विजय वेखंडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगला बॉल होता. ह्या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येकाने प्रत्येकाचं खूप चांगलं यावेळेला कॉम्बिनेशन परफेक्ट पाहायला मिळालं. जबाबदारी. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी वेदांत दारोटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 28. वेदांत पुन्हा एकदा. यावेळेला आपण पाहताय हर्षद पवार दुकानदार आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी वेदांत दारोटेला 200 रुपये प्राइज लागले गेले. ऊर्जा दिली गेले ही. कारण माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. ते तुम्हाला कला दाखवावी लागेल. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहेत. प्रयत्न चांगले केले होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी पलटले होते, परंतु येस नो अँड वेट या 3 गोष्टी जरूर अद्यावत करतायत. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 धावा. 31. पाच षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेले. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीम ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने जरूर चेंडूला यावेळेला खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन कंप्लीट होईल. विश्वास शेलार सर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 33 धावा. संत गतीने सुरुवात ती शेवटपर्यंत. ऑन साईडला आपण पाहतायत साईनाथ
सुगलीच्या बॅटमधून 1 रन आयुष नाईक आराम के साथ चेंडूला फील्ड करतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कल्पेजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना राजे यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका आहे. ऑन साईडला फेकून दिलंय. आभाळाला मानवंदना करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग अजय पवारच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. या वेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 धावा 40 रन. चांगला फटका होता. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकाराला याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेला चांगला फटका आहे. फोर्स केले या बॉलला गॅप शोधला आणि खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार हा अप्रतिम केसीपीएल चौकार. 6 षटकांचा खेळ अखेरीस पहिल्या डावाला पूर्णविराम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44 आणि विजयासाठी आव्हान टार्गेट 45 धावांचं पाहायला मिळेल. 45 रन्स टू विन. चॅम्पियन्स बनण्यासाठी काही अवधी राहिलेला आहे आणि 45 पावलं मात्र दूर आपण अजूनपर्यंत पाहू शकाल. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहुण्यांचं स्वागत सन्मान त्याकडे वळूया आणि मनोज आराज आमचे साथी समालोचक मित्र त्या ठिकाणी जरूर त्यांच्या मुखातून या आपण ऐकूया स्वागत सन्मान. त्या ताई इथपर्यंत पोहोचल्यात. आदरणीय सन्माननीय सो कोमलताई मॅडम या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाल्या गेल्यात. त्यांचा उचित सन्मान होईल आणि हा सन्मान करण्याकरिता मी नैनाताई आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. बघा या स्पर्धेसाठी काय दिलंय तर सर्व काही दिलंय. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा मोलाचा वाटा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा कोमलताईंकरिता. सन्माननीय सुमित भाई आपणास विनंती करतोय की आपण पुढे सरसावायचं आणि हा सन्मान करण्याकरिता मी ज्ञानेश्वर पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुमित भाईंकरिता. माननीय अनुष्का ताई सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाल्या गेले. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल आणि हा सन्मान करण्याकरिता मी तृप्ती दिदी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करायचा आहे.
करिता उपस्थित झाले गेले त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल आणि सन्मान करण्याकरिता कल्पेश पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅच चालू करायची, मॅच चालू करा. सन्माननीय जयनीत दांडेकर साहेब या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल आणि हा सन्मान करण्याकरिता आम्ही जयेश डुकटे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. रिस्पॉन्स दिला गेला. या कार्यक्रमाकरिता अभिषेक जाधव इथपर्यंत पोहोचले गेलेत. युवा सेना पाहू शकाल पालघर जिल्हा. तदनंतर मात्र शिवतेजचे अध्यक्ष विनंती करतोय की आपण पुढे सरसवायचं आणि जयेश दुकटे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. समन्वयक जिल्हा पालघर आणि आपणास विनंती करतो की आपण पुढं सरसवायचं आहे. आपला उचित सन्मान होईल आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय कुणाल पाटील. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि हा उचित सन्मान करण्याकरिता मी जयजी डुकटे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चे आपण पाहू शकाल तालुका प्रमुख विक्रमगडचे प्रमोदजी पाटील यांचा उचित सन्मान केला होता. महेंद्र पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. पाच धावा झाल्यात 5 स्कोर कार्डवर. तदनंतर मात्र बोपुली ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण पुढे सरसवायचं आहे आणि त्यांचा उचित सन्मान करण्याकरिता मी अजित पाटील उचित सन्मान होताना पाहायला मिळतोय आपल्याला. महेंद्रजी पाटील तदनंतर मात्र आदरणीय सन्माननीय गुरुवर्य आमचे वेखंडे सर आपणास विनंती करतोय की आपण पुढे यायचंय कारण कुठलीही स्पर्धा असू दे त्यांची नेहमी हजेरी आम्हाला पाहायला मिळते आणि सहकार्य करणारं व्यक्तिमत्व वेखंडे सरांचा उचित सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय अजित पाटील जे शुभ हस्ते मात्र उचित सन्मान होताना पाहायला मिळेल आपल्याला. तदनंतर मात्र महेश धोडी या कार्यक्रमाकरिता 10,000 रुपयाची देणगी ज्यांना दिली गेली आहे त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. जयेश डुकटे आपणास विनंती करतोय की महेश धोडी यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. यस केव ग्रामपंचायतचे सरपंच प्रथम नागरिक विलाजी गाडा साहेब प्लीज सन्मानानं आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. आपले सहकारी मित्र
इकडे वाट पाहतात, आपण इकडे यायचं आहे. आदरणीय सन्माननीय योगेशजी पडवळे, आपणास विनंती करतो की आपण पुढे सरसावायचं आहे. या ग्राउंडसाठी जी लेवल प्लेट दिली ज्यांच्या माध्यमातून त्यांचा इथं उचित सन्मान होईल. विनंती करतो की आपण सन्मानानं पुढे सरसावा. कुणाल पाटील, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करावायचा आहे. दुसऱ्या यस सर, रमेश शेलार यांच्या माध्यमातून विश्वास सर 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वॉट अ शॉट ऑन दी टोस खेळला गेलाय आणि सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला निघून जाईल. चौकारासहित या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 ऑन दी बोर्ड. जीवी स्पोर्ट्सचे ऑनर रित्याबाई हे सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. जितूबाई, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान करा. फटका चांगला आहे, परंतु दिनेश चोगले तिकडे सही. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती जवळजवळ 17 या आकड्यावर. पाठला किती धावांचा करायचा आहे तर 45 धावांचा पाठला करायचा आहे आणि 17 धावा स्कोर कार्डवर आल्यात. विश्वास सर पुनश्च एकदा. यावेळेस फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली इलाका आहे, तिकडे चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय. चौकार 4. जवळजवळ 21 या आकड्यावर 45 धावांचा पाठलाग करायचा. 21 धावा आल्यात, म्हणजे उर्वरित किती धावा पाहिजेत तर जवळजवळ 23 धावा अजून जमवायच्या आहेत. 24 धावा जमवायच्या आहेत. टेंबा तिकडे होता, परंतु त्याच्याकडनं झाली आहे चुकी. आशिष, पंचवीस चेंडू आणि विजयाकर 23 धावांची गरज आहे. 25 चेंडू आणि विजय करता 23 धावांची गरज आहे. तदनंतर मात्र आपण पाहू शकाल अमोल पाटील मसरोली हे सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. त्यांचा सुद्धा इथं उचित सन्मान होईल. सोपान ठाकरे, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा उचित सन्मान आपण करावायचा आहे. चोवीस चेंडू आणि विजय करता 23 धावा, म्हणजे सोपं आव्हान आहे, परंतु कधी कधी सोपं आव्हान सुद्धा कठीण होऊन जातात क्रिकेटमध्ये. अमोल पाटील यांचा सन्मान आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय दुर्वास पवार सर हे सुद्धा या कार्यक्रमाकरिता उपस्थित झाले गेले. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. घाई करा, स्पीडअप करा गेम, कारण बक्षीस समारंभ सुद्धा आहे आणि रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा थांबलेत तुमचा खेळ पाहण्याकरिता. अर्ध्यांची वेळ झाले, जसा सूर्य डुबेल ना तसे त्यांच्या तोंडाला पाणी येईल. संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं, कारण प्रत्येकाची आरती असते. ही आरतीची वेळ आहे, संध्याकाळची चपटीची वेळ आहे. ते सांगता एकदा कार्यक्रम झाला की आम्ही निघून जाणार. अरे विस्कीवाले आता देशीवाले आहेत ना, देशीवाले गावठीवाले आहेत, कारण काय भाव वाढलाय. यावेळेस फटका चांगला विश्वास सरांच्या बॅट मधनं. दर्जेदार दर्जेदार, बल्ले की सुनिया गर्जन, रन मिलेंगे पुरे अर्धा डझन. षटकार 6. $260 क्वार्टर, कारण 60 रुपये वाढलेत. हा 260 दीपक काकाकडून, अजून 20 द्या, म्हणजे बिस्लरी पण लागेल. चाकण्याचा जुगाड होईल. मीठ चालेल, कांदा चालेल, लसूण चालेल. यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गेंद को पोचानाचे वाशिम में गेंद गई काशिम में, जखम मांडीला आणि बॉम्ब शेंडीला, ही अशी परिस्थिती आहे. चौकार 4 आणि 4च्या मदतीने आता मात्र जवळ आलाय विजयाच्या समीप संघ. आपण पाहतोय श्रवण 11. धावसंख्या स्कोर कार्डवर किती आहे?
32 म्हणजे सिद्धिविनायकचा बाजार आता उठवला जाणार. दुर्वास पवार सर आलेत, या दुर्वास पवार सर सन्मानाने या. त्यांची पण ओटी भरून घ्या. का भरली त्यांची? काल भरले ओटी. हा, कारण ओटी भरण्याचा कार्यक्रम आताच झाला, तुम्ही लेट झाले. 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. विजयाकरता धावा थोड्याशाच लागत आहेत, म्हणजे चेंडू बरेच आहेत आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि धावा कमी आहेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. दिनेश सोगले काहीच करू शकणार नाहीये. दहा चेंडू आणि 28 धावांची खेळी जबरदस्त साकारली आहे विश्वास सरांना. आणि आपल्या संघाला विजयी पद पटकावून देणार की काय ते पाहावं लागेल. सागर जाधव विकेट पाडावी लागेल. विकेट आली नाहीये ना तर काही घडणार नाहीये. यावेळेस एसट्यांच्या मागे सौरभ पवारकडे थोडीशी चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. तर धावा जमल्या नाहीत प्रमोद सर. जर संघर्ष करायचा होता ना 60-70 धावा तरी फलकावर लावायला पाहिजे होत्या. पण एक सोप्पं आव्हान दिलं आणि इझी गेलंय श्रवण 11ला ते पार करताना. धावसंख्या स्कोर कार्डवर सर किती पोहोचली आहे? 36 धावा स्कोर कार्डवर. 9 धावा विजय करता अजून इथनं जमवायच्या आहेत. पंचांकडे दाद मागितली जाते. येस, एसटीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट गेली या. 18 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 18 चेंडू 9 धावा. एक छोटीशी धून ऐकूया, कुठे जाऊ नका, पहा. अठरा चेंडू आणि विजया करता धावा जमवायच्यात फक्त 9. रबाडा प्रबल दावेदार, मॅन ऑफ द सिरीजचा. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने पुश केलंय. टेंबा तिकडे आहे, एक धाव मिळेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने आता मात्र जे अंतर होतं 9 धावांचं ते 8 धावांपर्यंत येऊन पोहोचलंय. प्रेक्षकांना अपेक्षा केली होती की फायनल चांगली होईल, परंतु एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी मुकाबला ही अशी परिस्थिती झाली आहे. रमेश शेलार, विश्वास सर. प्रेक्षकांचं कौतुक करेन कारण आपण इकडे पोहोचलात. चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी. अजय पवार म्हणजे 10 हात. 10 हात आहेत म्हणून सुटणार. धुंडो रे साजना. महिला वर्ग इकडे चांगले गोड शब्द होते माझ्याकडे, परंतु जाऊ दे. एक धाव अजून ऍड केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला मिळते ती आपल्याला 38 या आकड्यावर. शुभम पुनश्च एकदा सज्ज झालाय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली इलाका निवडलाय. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार 4 आणि आता विजयाच्या समीप आलाय. षटकार ठोकून सामना जिंकला जाईल का? 3 धावा विजय करता हव्यात. या वेळेस मात्र विजयाचा चौकार, चॅम्पियन संघ ठरला जातोय.
मिळतोय श्रवण 11. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स प्रेक्षकांना सांगतो की मागच्या पर्वाचा विजेता होता श्री सिद्धिविनायक वॉरियर्स, परंतु आता बीट केलंय श्रवण 11 न. म्हणजे रोज रोज दिवाळी नसते, एका दिवशी अमावस्या पण येईल. ही अमावस्या आली ती गटारी अमावस्या आणि ही श्री सिद्धिविनायक वॉरियर्सला घेऊन गेली. यस, बंटी ठाकरे आणि भाई जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये होते. हा यस, ते देऊ आपण, वितरण करू, काय नाही, जेवढे झालेत तेवढे. ओके, अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर विजेता संघ ठरला गेला. सेलिब्रेशन थोडं थांबवायचं आणि सर्वांना विनंती करतोय की हँडशेक करून आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे, कारण पाहुणे आहेत, त्यांचा किमती वेळ देऊन इथपर्यंत पोहोचलेत. त्यासाठी विनंती करतोय की सेलिब्रेशन मग बक्षीस समारंभ झाल्यानंतर करा आणि इथपर्यंत पोहोचा, कारण पाहुणे थांबलेत. अप्रतिम खेळ केला गेला.